आता मनुष्य जन्म देवाला ओळखीत नाही आणि मग तो काय करतो, देवाला नको त्याच्या वासना इच्छा जशा असतील मग त्याला 84 कोटी योनीमध्ये पशु योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आता मनुष्य जन्म जे काय असतो, सुरुवातीला काय असतं, त्याचं स्त्रीचं रज आणि पुरुषाचं वीर्य, त्याचं डोकं तयार होतं. पहिल्या महिन्याला नाळ तयार येते, 4 महिन्याला त्याचा धातू निर्माण होतात, 5 महिन्याला भूक तहान लागते, 6व्या महिन्यात गर्भाचे डोके दिसू लागते, पोटात भ्रमण करू लागतो. ज्या ठिकाणी अनेक जंतू निर्माण होतात त्या ठिकाणी काय असते, मूत्र विष्ठा, आणि त्या विष्ठेमध्ये त्याला लोळावं लागतं. आणि मग मळमूत्र असते, नरकात त्या जीवाला राहावे लागते. जंतुबाधा होऊन अनेक मूर्छा येऊन आईला खालेले तिखट गरम खारट आणण्यामुळे अनेक वेदना होतात. अशा प्रकारे दुःख भोगावे लागतात. 7व्या महिन्यामध्ये जीवात्म्याला पुनर्जन्माचे ज्ञान होते. 7व्या महिन्यामध्ये गर्भाला ज्ञान होतं आणि मग तो काय म्हणतो, देवा मला बाहेर काढ, मी तुला विसरणार नाही. ईश्वराची स्तुती करतो, मला या नरकातून बाहेर काढ, आता गर्भवास नको, यातून मला सोडव. याच्या जन्माची वेळ येते, त्यावेळी होणाऱ्या वेदनामुळे पुनर्जन्माचे ज्ञान होते. बाहेर आल्यावर गर्भवासाचे ज्ञान विसरून जातो आणि मग काय म्हणतो, कवा कवा. काय आजचा माणूस ते झालेलं आहे, गरजेपुरतं विनंती करतो, गरज सडलं का बेमान होतो. आज हे कलियुग नाही, हे बेमान युग आहे, उपकाराची आठवण ठेवणारं युग नाही आहे. म्हणून भान धरा. मरण दुःख भयंकर आहे, दुःखे तीक्ष्ण तीव्र आहेत. दुःखाचा अंत जन्म माया स्पर्श करते. संसारात माया कोणाला सोडत नाही. जीव बाल्यावस्था असताना आईवर प्रेम करतो. लहानपणी मुलगा काय करतं, आई 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 आई, आणि थोडंसं मोठं झालं का मग काय करतं, त्याचे मित्र तरुण्य मित्रप्रिय असतात. तारुण्यात येतो मग कोण असते, बायको. मग बायको प्रेम करतो, मग बायको झाली का 2-4 मुलं होतात आणि मग जीव घाबरा होतो. स्त्री बदल मोह सुटतो. लग्न केल्याबरोबर पश्चाताप होतो, मग पस्तावा होतो, नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं. मुलं बाळ वैताग देतात, बायको वैताग देते. बहु पांगविलो बहु नागविलो, तेने बहु झालो कासावीस, म्हणून या तुझे आठविले पाय, येव माझे माय पांडुरंगा. काय पार देवतो, नसतं केलं तर बरं झालं असतं. अनेक जन्म जीव भटकत आणून कुठे कुठपर्यंत भटकणाऱ्या थांबण्याचे माणसाचे मन संसारातून काढून ईश्वराची स्थिर करावा. म्हणून साधू संतांनी काय सांगितलं, देवा पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरम, मला हे नको आहे, मला काय जन्म मेऱ्याच्या फेऱ्यातून काढ, मग मला कोण कर, मुक्ती दे. अशी साधू संतांनी भगवंत काय मागितली, मुक्ती. ह्या संसारात सुख नाही हुशारी धर, सुख नाही आणि सुख रे क्षणभंगुर. मग सुख कुठे, देवापाशी. आनंद कुठे, देवापाशी. देवापाशी गेल्यानंतर सुख मिळतं, समाधान मिळतं, आनंद मिळतो. म्हणून प्रत्येकाने भान धरा, भगवंताचं चिंतन करा, संसारात राहा. कसं राहा, संसारी असावे असूनी नसावे, संसारात राहा पण हे माझं नाही आहे. निरपेक्ष सुधीर दक्ष उदासीन गताव्याला. म्हणून प्रत्येक माणसाने गीतेचा 2रा अध्याय तुमच्या मोबाईलमध्ये त्याचं अनुकरण करा, तुम्हाला सुख मिळेल. तुमच्यामध्ये कोट्यावधी रुपये असले, तुमच्यापाशी सरी अनेक असलं, पण तुम्हाला सुख मिळणार नाही. पण ज्या वेळेला तुम्ही गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचं अनुकरण कराल आणि सतत त्याचं चिंतन कराल तर तुम्हाला सुख मिळणार. हे जर पटलं असेल सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय वैद्यनाथ महाराज.